गुड न्यूज होती जी की खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी, आमच्या फॅमिलीसाठी. कारण की गोलू ऑलवेज सगळ्यांसाठी स्पेशल आहे. माऊसाठी खूप जास्त स्पेशल आहे ऍक्च्युली. तो दोघांचे पण बहीण भावाचं प्रेम पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. नमस्कार मंडळी, कशी आहात सर्व? तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. ऑलरेडी तुम्ही कॅप्शन मध्ये बघितलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे. तर आज तुम्हाला सांगते, आज गोलू जागाच आहे तरी पण मी व्हिडिओ शूट करायला घेतलेले, कारण की त्याचे पप्पा घरी येतात, आज त्यांची काही तब्येत बरी नाहीये. आणि त्या दिवशी मला लाईव्ह पण यायचं होतं. मी ऑलरेडी स्टोरीला सुद्धा टाकलेलं होतं की मला लाईव्ह यायचंय म्हणून. मी तुम्हाला सांगितलं सुद्धा होतं, पण प्रॉब्लेम असा झाला की गोलू आणि माऊ आजारी होते. त्याच्यामुळे दिवसभर आणि रात्रभर म्हणजे असाच टाइम माझा गेलेला आहे. मला कोणत्याच गोष्टीसाठी टाइम भेटला नाही. आणि मोठे व्हिडिओ बनवणं किंवा शूट करणं थोडंसं डिफिकल्ट जातं ॲज कम्पेअर टू शॉर्ट्स व्हिडिओ. त्याच्यामुळे मला काही जमलंच नाही ते. तरी सुद्धा चला लाईव्ह एका दिवशी मी नक्की येईल, कारण की गप्पा तर मारायच्या आहेत मला तुमच्यासोबत. तर आजचा व्हिडिओ यावरती आहे की मी आहे ना गोलूची न्यू इन्स्टा आयडी ओपन केलेली आहे. फक्त इन्स्टालाच नाही बरं का, तर युट्यूबला सुद्धा आहे ना मी शॉर्ट सुद्धा अपलोड केलेले आहेत. आणि त्या आयडीचं नाव आहे लाडका गोलू. ऍक्च्युली खूप सारे ना मी सजेशन सुद्धा तुम्हाला विचारलेले होते आयडी साठी की काय नाव ठेवू किंवा चॅनलचं नाव काय ठेवायचंय, पेजचं नाव काय ठेवायचंय, म्हणून आयडी साठी नाव वगैरे विचारलं होतं. आणि तुम्ही खूप साऱ्या जणांनी मला इतके सारे कॉम्प्लिमेंट्स दिले, इतके सारे कमेंट्स पाठवले तुम्ही मला, खूप छान छान नावं सुद्धा सजेस्ट केलेले होते. तर मला ना ऍक्च्युली नाव हे ठेवायचं होतं की महाराष्ट्राचा लाडका गोलू, पण ते काही पॉसिबलच झालं नाही, म्हणजे ऍक्सेप्ट झालं नाही बरं का ते इन्स्टा आयडी कडून. तर मग मी नाव ठेवलेले लाडका गोलू. तर ऑब्व्हियसली तुमचा सगळ्यांचा लाडका, आमच्या सगळ्यांचा लाडका गोलू. सो त्याची न्यू इन्स्टा आयडी ओपन केलेली. आता तुम्ही म्हणता की आता हे सगळं कशासाठी किंवा न्यू इन्स्टा आयडी कशासाठी ओपन केलेली आहे, तर त्याचं एक रिझन आहे. बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत बरं का ज्या माझ्या ब्लॉगमध्ये दाखवता येत नाही. आता माझ्या ब्लॉगचं कंटेंट काय, तर लाईफस्टाईल आहे, माझे ब्लॉग आहेत, किंवा माझं जे काही प्रोडक्टचं प्रमोशन असतं, माझे जे काही अदर शूट्स असतात, ते सगळं मला त्या ब्लॉगवरती किंवा त्या इन्स्टा आयडीवरती टाकता येतं, त्या चॅनलवरती टाकता येतं. बरेचसे असे कंटेंट आहेत की जे फक्त किड्सचे असतात, जे की माझ्या पेजला अलाउड नाहीयेत. मग मी माझ्या पेजला ते अपलोड करत नाही. सो स्पेशली गोलूचे आणि माऊचे जे काही व्हिडिओज आहेत किंवा जे काही फनी व्हिडिओज असतील ते सगळे मला त्यावरती अपलोड करायचे. फक्त मी गोलूचेच नाही तर माऊचे सुद्धा मी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड करणार आहेत. पण प्रश्न काय येतो माहितीये का, ती सकाळी 8ला जाते, ती डायरेक्ट आहे ना 4-4:30ला घरी येते. आता एकीने मला कमेंट सुद्धा टाकलेली होती की तू गोलू झाल्यापासून फक्त गोलू गोलू करते, माऊकडे लक्ष देत नाही. त्याचं सुद्धा मी रिझन आज तुम्हाला सांगून टाकते. ज्यावेळेस मी फोन घ्यायला गेलेले होते ना, त्यावेळेस माऊ स्कूलमध्ये गेलेली होती. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी असतात की ती येण्याच्या आधीच मी बरंचसं शूट करून ठेवत असते, कारण की तिचा स्क्रीन टाइम सोडवायला मला कंप्लीट 1-1.5 वर्ष तरी गेलेलं होतं. आता तुम्ही जर पॅरेंट असाल ना, तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी समजून घेतात की मी तिला फोन पासून आणि टीव्ही पासून बरंचसं दूर ठेवलेलं आहे. म्हणजे नाही म्हटलं तरी 0 स्क्रीन टाइम ठेवलेला आहे मी तिचा. आणि ती टीव्ही फोन काहीच बघत नाही. त्यावरती सुद्धा मी एक डिटेल व्हिडिओ बनवून की मी कसं काय केलं, कोणत्या गोष्टी मी फॉलो केल्या की त्यामुळे माऊचा स्क्रीन टाइम अगदी 0 झालेला आहे. ती तुम्ही जर माझ्या व्हिडिओमध्ये जर बघत असाल ना, तर ते बुक्स वाचत असते किंवा अदर ऍक्टिव्हिटी काहीतरी चालू असते, स्क्रीन ती कधीच बघत नाही. आणि त्या गोष्टीसाठी मी खूप एफर्ट्स घेतलेले, त्यामुळे मी शक्यतो घेत नाही, कारण की मला तिला आहे ना कॉन्शियस होती ती कॅमेरा समोर मला. आणि गोलू जर तुम्ही म्हणता ना, तर गोलूचं मी बॅक कॅमेराने ती खेळत असताना, तो झोपत असताना अशाच मी पटकन शूट करून घेत असते. त्याच्यामुळे मग असं वाटतं की चला तर आता मी न्यू इन्स्टा आयडी किंवा न्यू चॅनल जर सुरू करायचं, म्हणजे माझा हेतू काय, तर मला त्याचे बरेचसे कॉमेडी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत, बऱ्याचशा त्याचे जे काही जर्नी ते तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत, पॅरेंट्स टिप शेअर तुमच्यासोबत करायच्यात, आणि गोलूची जर्नी, माऊची जर्नी तुमच्यासोबत शेअर करायची. खूप सारे रेसिपी असतील, काही टिप्स असतील, एज्युकेशनच्या बाबतीत असू द्या, किंवा टॉईज कसे वापरायचे, कोणत्या कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या, या सगळ्या गोष्टी सोबत आहे ना सगळ्या डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. परत एक दोघींच्या अजून हे सुद्धा कमेंट आल्या होत्या की तूच फक्त लहान बाळाचं सांगते का, बाकीचे सगळे पडलेत मेडिकल स्टाफ सांगायला, मग तू काय स्पेशल करते. हे बघा, दुनियामध्ये जगामध्ये खूप सारे इंजिनियर्स आहेत, खूप सारे डॉक्टर्स आहेत, खूप सारे नर्सेस आहेत, खूप सारे अदर ऍक्टिव्हिटी करणारे खूप सारे लोक आहेत, म्हणून आपण पण करायचं नाही असं नाहीये. खूप सारे इन्फ्लुएन्सर आहेत म्हणून मी व्लॉगिंग करणार नाही असं नाहीये. तर माझा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला दाखवण्याचा वेगळा आहे. माझ्यातून बऱ्याच न्यू मॉमला बऱ्याचशी इन्फॉर्मेशन भेटतात. तुम्ही इतकं छान मला प्रेम दाखवता म्हणून तर मी तुम्हाला दाखवते. तर मी तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करत असते. आय होप तुम्ही समजत असतात, आणि ज्यांना बघायचं ते बघतात, ज्यांना नाही बघायचं ते स्किप करतात. सो त्यांच्यासाठीच हे सगळं चालू केलेलं आहे मी. खूप साऱ्या गोष्टी मी डिरेक्टली सांगणार आहे. तुम्ही सुद्धा मला सजेशन मध्ये सांगा, कारण की बऱ्याचशा गोष्टी मला माझ्या आयडीवरती दाखवता येत नाही, म्हणूनच ही स्पेशल आयडी मी ओपन केलेली. फक्त इन्स्टालाच नाही तर युट्यूबला सुद्धा मी त्याचा चॅनल आहे ना ओपन केलेला आहे. इन्स्टाची त्याची आयडी आहे लाडका गोलू, आणि सेम युट्यूबचं सुद्धा ते चॅनल ठेवलेले मी लाडका गोलू. सो प्लीज त्या पेजला फॉलो करा. आणि जर तुम्ही युट्यूबवरून हा व्हिडिओ बघत असताल, म्हणजे युट्यूबवरतीच ऑब्व्हियसली लॉंग व्हिडिओ बघताय, पण जर इन्स्टावरून जर स्टोरीला वगैरे जर बघितलं असेल तुम्ही, तर युट्यूबला सुद्धा त्याचं चॅनलचं नाव लाडका गोलू आहे. सो प्लीज
त्या पेजला, त्या चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा. खूप सारे मी ना वेगवेगळं कंटेंट टाकणार आहे. तुम्ही तिथे अजिबात बोर होणार नाहीये. वेगवेगळ्या टॉपिकवरती वेगवेगळं काही ना काहीतरी असणार आहे. फनी पण असणार आहे, इन्फॉर्मेटिव्ह पण असणार आहे, बरेचसे प्रोडक्ट रिव्ह्यू पण असणार आहे जेन्युइनली, म्हणजे त्याचे टॉयज असू द्या किंवा कोणते प्रोडक्ट वापरते, काय काय, ह्या सगळ्या गोष्टी मी डिटेलमध्ये टाकणार आहे. डेली मला जर पॉसिबल झालं तर मी डेली अपलोड करणार आहे. सो अशीच काहीशी गुड न्यूज होती जी की खूप जास्त स्पेशल आहे माझ्यासाठी, आमच्या फॅमिलीसाठी, कारण की गोलू ऑलवेज सगळ्यांसाठी स्पेशल आहे. माऊसाठी खूप जास्त स्पेशल आहे ऍक्च्युली. तो दोघांचे पण बहीण भावाचं प्रेम पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. सो प्लीज त्या इन्स्टा आयडीला, पेजला फॉलो करा तुम्ही. बरेच जणांनी मला हे सुद्धा विचारलेलं होतं की तुझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे का, त्याबद्दल तू काय काय केलेलं आहे, कसं एडिटिंग करती, कसं अपलोड करती, कसं व्हॉइस ओव्हर करती, यावरती सुद्धा मी एक डिटेल आणि स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे. तो पण मी लवकरच बनवेन. हो, माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, माझं इन्कम सुरू झालेलं आहे, पेमेंट सुरू झालेलं आहे. आणि बऱ्याच जणांनी मला हे पण विचारले, मला तुमच्यासोबत ऍक्च्युली हे पण शेअर करायचं, मी इन्स्टावरून किती कमवते, फेसबुकवरून किती अर्न करते, युट्यूबवरून किती अर्न करते, या सगळ्या गोष्टीचं सुद्धा, किंवा आणि विश लिंकवरून सुद्धा किती अर्न करते, म्हणजे चारही साईडनी मी किती अर्न करते, माझं मंथली इन्कम किती आहे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी किती पैसे गेन करते किंवा किती पैसे मला भेटतात, यावरती सुद्धा मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे. तुम्ही फक्त मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये, आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की सांगा. आणि जाता जाता एक छोटासा लाईक करून जा. आणि भेटूया न्यू ब्लॉगमध्ये न्यू टॉपिक सोबत. तोपर्यंत बाय.